मुख्यमंत्री आज मुंबई, पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भाजपच्या संदर्भातल्या जागांवर वर्षावरती महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। रात्री उशिरापर्यंत या बैठका चालणार आहेत। दुपारी मुंबई तसंच संध्याकाळी पिंपरी चिंचवड आणि रात्री उशिरा पुण्यासंदर्भातली महत्त्वाची बैठक होणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, 3 महत्त्वाची शहरं, महत्त्वाच्या बैठका आणि या बैठकांमधनं आता किती जागांवरती अडले आणि कधी या संदर्भातला निर्णय होणार, काय अधिक माहिती? पुणे पिंपरी चिंचवडच्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाच्या बैठका घेत आहेत। एका बाजूला मुंबईमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये युतीच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची चर्चा झाली। त्यानंतर 2 दिवस राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करत होते। आता जवळपास एनडीटीव्हीला जी माहिती मिळाली त्यानुसार 80 ते 90 जागांच्या आसपास एकनाथ शिंदेंना जागा मिळत आहेत आणि उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे। भाजपच्याच कोट्यामधून आरपीआय आणि इतर घटक मित्र पक्षांना जागा दिली जाणार आहे। भाजपच्या उमेदवारांची लिस्ट आज अंतिम केली जाईल असं सांगितलं जातं आणि त्यानंतरनं एक टप्प्याटप्प्याने अधिकृतरित्या भाजपच्या मुंबईच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल। त्याचवेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची बैठक होते। पुण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंना आणि पिंपरीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतलं जाणार आहे। पण हे करत असताना भाजप सगळ्यात मोठा भाऊ असेल, भाजप सर्वाधिक जागा लढवेल असं सांगतात आणि आजच्या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्याचं काम केलं जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून ही बैठक होत आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र या बैठकांच्या माध्यमातून कोणकोणते महत्त्वाचे नेते हे वर्षावरती आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळतील, कारण स्थानिक पातळीवरती अनेक महत्त्वाच्या बैठकांच्या फेऱ्या झालेल्या आहेत। प्रज्ञा, भाजपाकडून मुंबईमधील अमित साटम, आशिष शेलार, अतुल भातखळकर त्यासह मुंबईची जी कोर कमिटीचे नेते आहेत, प्रवीण दरेकर असतील, इतर नेते उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे इथे सुद्धा स्थानिक आमदार जे आहेत किंवा मुरलीधर मोहोळ यांच्याकडे या संपूर्ण दोन्ही महापालिकेच्या जबाबदारी देण्यात आलेली आहे। तिथे सुद्धा ते नेते प्रामुख्याने चर्चेला राहतील। पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये तेथील जगताप आमदार आहेत, महेश लांडगे आहेत, तसंच इतर काही महत्त्वाचे आमदार आणि पदाधिकारी हे देखील असणार आहेत। स्थानिक पातळीवर भाजपाने प्रत्येक निवडणूक प्रभारी अधिकारी दिलेला आहे आणि तो संबंधित नेता आणि इतर स्थानिक नेते यांच्या समवेत या सर्व नेत्यांच्या चर्चेतूनच मुख्यमंत्री हे अंतिम यादी तयार करतायत। भाजपला प्रत्येक एक ना एक जागा महत्त्वाची आहे। त्यामुळेच आज दिवसभर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण राजकीय बैठका ठेवलेल्या आहेत आणि असं एक सांगितलं जातं की उद्या किंवा परवा या 2 दिवसातच भाजपाची आणि शिंदेची शिवसेनेची युतीची घोषणा देखील होईल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।